जे काही महत्त्वाचे फेस्टिवल्स पार पडतात त्या फेस्टिवलच्या यादीत नाफा पण आलं, हे खरं आहे का? भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल किंवा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असे छान कार्यक्रम होतात, पण भारताबाहेर जाऊन आम्ही मराठी भाषा आणि त्याचा एक प्रोग्रेशन आम्ही मेंटेन करतोय. किती दिवसाचा यंदा हा फेस्टिवल आहे आणि काय त्याचं स्वरूप आहे? ह्यावर्षी पण रेड कार्पेट, त्याचबरोबरीने अवॉर्ड्स नाईट पण असणार आहे. म्हणजे यंदा मास्टर क्लासची मेजवानी आहे. मास्टर क्लासेस आहेत, वर्कशॉप्स आहेत, वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स आहेत आणि त्याबरोबरीने काही नवीन मूव्ही प्रीमियर्स, काही शॉर्ट फिल्म रिव्ह्यूज, असं सगळं भरगच्च कार्यक्रम. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तिथे जाऊन त्यांची टॅलेंट बघणं, त्यांचे फिल्म्स बघणं, शॉर्ट फिल्म्स बघणं हे मेन आकर्षण आहे. US मध्येच आपलं मराठी मंडळं जी सगळी आहेत किंवा फिल्म्स बघणारा जो प्रेक्षक आहे तो खूप मोठा आहे. सो यू कॅनॉट इग्नोर द US ऑडियन्स. नाफाचा प्रयत्न काय आहे की आपल्या इथल्या लोकांना तिकडचं मार्केट कसं आणता येईल. जसं तेलुगू किंवा तमिळ मूवीजना ते मार्केट आहे, याच्यातनं बऱ्यापैकी सिग्निफिकंट रेव्हेन्यूज त्यांना मिळू शकते. किती हे मोठं व्यासपीठ आहे असं तुम्हाला वाटतं? ज्या निर्मात्यांना थिएटर्स मिळत नाही आहेत, बरोबर, त्यांना OTT प्लॅटफॉर्मवर जागा मिळून मग त्या फिल्म्स आम्हाला सुद्धा पाहायला मिळतील. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आम्ही नाफाची पहिल्या फेस्टिवलची सुरुवात केली. आणि आता जर आपण तिसरं वर्ष बघितलं तर त्या तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला आता 163 शॉर्ट फिल्म्स पिच झालेल्या आहेत. 163. आणि त्याचबरोबरीने 24 फीचर फिल्म पिच झालेल्या आहेत. स्पॉन्टेनियस ऍक्टिंग असतं, एक मेथड ऍक्टिंग असतं, खूप विषय आहेत बोलण्यासारखे. फिल्ममध्ये ॲक्टिंग करताना काय लक्षात घ्यायला पाहिजे, काय नाही घ्यायला पाहिजे, ह्याच्याबद्दल आम्ही जास्त बोलू शकतो आणि आमचे एक्सपिरियन्सेस त्यांना सांगू शकतो, आणखीन शेअर करू शकतो. रोहिणीताई आणि श्रुती बरोबरच आपल्याला यावेळेला नागराज मंजुळे आपल्याकडे येतात, अतुल कुलकर्णी येतात, त्याचबरोबरीने महेश कोठारे येतात, गिरिजा ओक येते, देन वी आर ऑल्सो गोइंग टू हॅव गुरु ठाकूर आणि महेश मांजरेकर. अगदी अनुभवी आणि मास्टर मंडळी निवडलेली आहे. हा सगळा खटाटोप जो आहे तो अमेरिकेतल्या लोकल टॅलेंटला आपण कसं ग्रूम करू शकू, आणि ते ग्रूम करताना ह्या एवढ्या सगळ्या एक्सपर्टच्या हातनं आमचे जर लोक ग्रूम होऊ शकली तर जे आमचं नाफाचं एक हाय लेवल स्वप्न आहे की आमचा स्वतःचा चित्रपट तिकडून जगभर फिरला पाहिजे, ते लवकर साकार होऊ शकेल. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा भाग देखील खास आहे. याचं कारण इज शो टाईम असं म्हणत असताना पुन्हा एकदा 7 समुद्रापलीकडे नाफा फेस्टिवल जे आहे ती एक वेगळी करामत करणार आहे. तिसरं वर्ष आहे आणि अर्थात याविषयी गप्पा मारण्याकरता खास मंडळी आपल्यासोबत आहेत. आपल्याबरोबर आहेत द रोहिणी हट्टंगडी, आपल्याबरोबर आपली सगळ्यांची लाडकी श्रुती, आणि आपल्यासोबत आहेत नाफाचे सर्व अभिजित घोलप. आपले खूप स्वागत. गेल्या वर्षी आपण गप्पा मारल्या होत्या आणि काय काय नेमकं होणार आहे आणि पुढलं एक्सटेन्शन काय असू शकतो या विषयावरती बोलत असताना आता त्या पुढल्या आवृत्तीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. चला, कॅप्टन ऑफ द शिप आपल्यापासून सुरुवात करतो. सहप्रवासी आपल्याबरोबर असणार आहेत अमेरिकेपर्यंत. पण किती दिवसाचा यंदा हा फेस्टिवल आहे आणि काय त्याचं स्वरूप आहे? सो मागच्या वर्षी जसा आपला फेस्टिवलचा पॅटर्न होता तो आम्ही बऱ्यापैकी यावेळेला तसाच रिपीट करतो आहोत. कारण मागच्या वर्षी आम्ही अवॉर्ड्स नाईट आणि रेड कार्पेट जे फीचर ॲड केलं होतं त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. इनफॅक्ट रेड कार्पेटचे तिकीट्स आमचे 10 दिवस आधीच सोल्ड आउट झाले होते. तर आम्ही ह्यावर्षी पण रेड कार्पेट चं प्रायोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने अवॉर्ड्स नाईट पण असणार आहे. आणि अवॉर्ड्स नाईटमध्ये ह्यावर्षी आम्ही इंटरनॅशनल प्रेझेंटेशन्स करणार आहोत की जेणेकरून लोकांना एक अशी कल्पना मिळू शकेल की चित्रपट सृष्टीमध्ये किंवा चित्रपट व्यवसायामध्ये हे ऑडिओ व्हिडिओ माध्यम असल्यामुळे त्याला लँग्वेजची बॅरियर नसतं. बरोबर. त्यामुळे आपल्याला जसं साऊथ कोरियातला चित्रपट पण जवळचा वाटू शकतो तसाच मराठी चित्रपट आपल्याला तेवढाच जवळचा वाटतो. आणि त्यामुळे लँग्वेजमुळे एखादा चित्रपट लोकल न कन्सिडर करता त्याला एक ग्लोबल अपील येतं. म्हणून यावेळेला आम्ही आफ्रिकन परफॉर्मन्सेस, काही कोरियन परफॉर्मन्सेस, स्पॅनिश आणि अमेरिकन असे परफॉर्मन्सेस करणार आहोत. आणि त्याचबरोबरीने ऑफकोर्स ते लाईव्ह असणार आहेत तिथे. हो, लाईव्ह असणार आहेत. ते परफॉर्मन्सेस आपल्या अवॉर्ड्स नाईटला लाईव्ह होतात. आणि मग सेकंड डे आपला जो असतो सॅटर्डेचा, त्या दिवशी आपला फिल्म फेस्टिवलचे ॲक्च्युअल कॉन्टेंट सुरू होतात. त्यामुळे पहिला दिवस हा आपला ओपनिंग सेरेमनी सारखा असतो, ज्याला अनेक विध लोक बे एरियातनं, सिलिकॉन व्हॅलीतनं अटेंड करतात. कारण त्यांच्यासाठी ह्या कलाकारांना इन पर्सन भेटणं, त्यांच्याबरोबर जवळीक साधणं, त्यांच्याबद्दल गप्पा मारणं आणि त्याचबरोबरीने चित्रपटांचा आनंद घेणं, असं सगळं एक मोठी मेजवानी त्यांच्यासमोर असते. म्हणजे यंदा मास्टर क्लासची मेजवानी आहे. नक्कीच. म्हणजे मास्टर क्लासेस आहेत, वर्कशॉप्स आहेत, वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स आहेत. हे पूर्णपणे तो पॅटर्न सगळा तसा आहेच की जो खूप पॉप्युलर झाला आहे. आणि त्याबरोबरीने काही नवीन मूव्ही प्रीमियर्स, काही शॉर्ट फिल्म रिव्ह्यूज,
असं सगळं भरगतचं कार्यक्रम आहे. पण या निमित्ताने अनुभवाचं विद्यापीठ तुम्ही घेऊन जात आहे, नव्या पिढीची अभिनेत्री तुम्ही घेऊन जात आहे. ताईंना विचारूयात, म्हणजे तसं अशा पद्धतीने परदेशात जाणं हे तुमच्याकरता काही नवीन नाही आहे, पण हे फेस्टिवल कसं बघता? तिसरं वर्ष आहे याचं. मला तर गेल्या वर्षीच दुसऱ्या वर्षी जेव्हा सोनाली आली होती तिच्या थ्रू मला हे कळलेलं होतं. नाफा म्हणून नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि त्याच्याविषयी मला गेल्याच वर्षी कळलं आणि यावर्षी यांनी जेव्हा मला कॉन्टॅक्ट केला आय वॉज मोर दॅन हॅपी की मला एक तर तिकडची टॅलेंट जे काम करतायत ते आपल्यापर्यंत येणं फार मुश्किल आहे. त्यामुळे तिथे जाऊन त्यांची टॅलेंट बघणं, त्यांचे फिल्म्स बघणं, शॉर्ट फिल्म्स बघणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे माझ्यासाठी जास्त आकर्षण, हे मेन आकर्षण आहे त्याच्यामध्ये. मास्टर क्लासविषयी मी फिल्म मेकर्सशी आम्ही ॲक्टर म्हणून आम्ही बोलू शकतो. फिल्म मेकिंगमध्ये काय त्याचा परिणाम होतो आहे ते मला माहिती नाही, पण ॲज अन ॲक्टर मला जेवढं माझ्याकडून त्यांना देता येईल तेवढं मी देणार आहे. आणि खरंच मला उत्सुकता आहे आता ऑगस्टची, 7, 8, 9 ऑगस्टची. वा, 3 दिवसाचा फेस्टिवल आहे आणि त्यामध्ये सुरुवात रेड कार्पेटपासून आहे. क्या बात आहे, बढिया. म्हणजे आता इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर कसं वाटतं या फेस्टिवलबद्दल? कसं बघतेस तू? मला असं वाटतं की US मध्येच आपलं मराठी मंडळं जी सगळी आहेत किंवा फिल्म्स बघणारा जो प्रेक्षक आहे तो खूप मोठा आहे. मला असं वाटतं प्रत्येक मोठी फिल्म किंवा कुठलीही चांगली फिल्म आपल्याकडे जी रिलीज होते ती बाय डिफॉल्ट तिथे कुठली तरी मंडळ किंवा नाफा फॉर दॅट मॅटर हे प्रदर्शित करतात. त्यामुळे त्यांचं मला नाफाचं खूप कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की फिल्मनी इथे काय बिझनेस केला हे न बघता ही फिल्म चांगली आहे आणि तिथे ती त्याचं स्क्रीनिंग झालंच पाहिजे. किंवा आता त्यांचा OTT प्लॅटफॉर्म पण आहे नाफाचा, त्याच्यावर सुद्धा ते फिल्म आता स्क्रीन करतात. सो यू कॅनॉट इग्नोर द US ऑडियन्स. आणि खूप उत्साही मंडळी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे फिल्म्स बघत असतात. आपल्याकडे OTT पण आहे, मराठी OTT पण घडतं, आपल्याकडे वर्टिकल्स पण आहेत, ते पण होतात, फिल्म्स पण होतात आणि आम्ही सगळे कलाकार वेगवेगळ्या भाषेत काम करतो. या सगळ्याचं अप्रिसिएशन US मधली सगळी मंडळी ठेवतात. त्यामुळे जेव्हा मीट अँड ग्रीट होणार आहे तेव्हा या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याची मी वाट बघते आणि दे व्हेरी काइंड अँड नाईस पीपल. म्हणजे असे खूप वेळा असं होतं की खूप जेव्हा फॅन्स भेटतात तेव्हा फोटो काढण्यासाठी भेटतात, पण असं जेव्हा मीट अँड ग्रीट होतं तेव्हा ॲक्च्युली बसून व्यवस्थित डिटेलमध्ये चर्चा करता येते, त्यांना गप्पा मारता येतात, त्यांना काय आवडतंय काय नाही आवडतंय, फक्त ॲज ॲक्टर्स म्हणून नाही पण इन जनरल इंडस्ट्रीमध्ये काय आवडतंय, काय कॉन्टेंट बघायला आवडतंय, ह्या सगळ्याची डिटेल चर्चा करता येते. सो दॅट इज वॉट आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. अभिजीतजी, गेल्या वेळी आपण चर्चा केली होती की तिथली मंडळी ज्यांना खरं तर फिल्म कशी बनवावी, त्यामध्ये काय काय गोष्टी असतात ज्या पैलूंचा आपण विचार केला पाहिजे, तीही आपल्यामध्ये सहभागी होऊ शकतात, आपल्याकडची काही लोक त्यांच्याबरोबर जाऊन काम करू शकतात, याबद्दल आपण दीर्घ चर्चा केली होती. ते नेमकं नाफाच्या माध्यमातून कुठपर्यंत आलंय? सो आता आपण जर बघितलं तर लोकांना आता म्हणजे आमच्या टीम्सना पूर्णपणे चित्रपट तयार करण्याचं आता पूर्ण तंत्रज्ञान जमलेलं आहे. म्हणजे वॉशिंग्टन DC, नंतर डॅलस टेक्सास आणि कॅलिफोर्निया बे एरिया, तिथे आता आमचे स्वतःचे प्रोडक्शन ॲबिलिटीज आमच्याकडे आहेत. आम्ही पहिल्या वर्षी ज्या शॉर्ट फिल्म तयार केल्या, मागच्या वर्षी केल्या, ह्या वर्षी केल्या, तर आता जवळपास 7 शॉर्ट फिल्म्स आम्ही स्वतः तयार केल्यात की ज्या तिथल्याच सब्जेक्ट्सवरती तिथल्याच लोकांनी केलेल्या, म्हणजे पूर्णपणे मेड इन अमेरिका अशा मराठी शॉर्ट फिल्म्स आमच्या तिथे आहेत. तर हे करताना लोकांना 15 मिनिटाच्या शॉर्ट फिल्म्स करण्याचं तंत्र जमल्यामुळे आता आम्ही लवकरच फीचर फिल्मचा विचार करतोय. कारण की फुल लेंथ फीचर फिल्म जर आम्ही तिकडे करू शकलो आणि ती जर फीचर फिल्म इथे कोथरूडच्या सिटी प्राईडला दिसली किंवा आपल्या कुठल्या लोअर परेलला PVRला दिसली, तर हे आमचं स्वप्न आहे की इथल्या लोकांनी मेड इन अमेरिका फीचर फिल्म आम्ही भारतात बसून बघावी आणि त्याच वेळेला ऑस्ट्रेलियात पण ते बघत असतील आणि त्याच वेळेला ते UKत पण बघत असतील. तर अशा पद्धतीने आपली मराठी भाषा ग्लोबल होण्यासाठी जर नाफाचा हातभार यायला लागला तर ते आमचं स्वप्न कुठल्या तरी एका पर्टिक्युलर डिग्रीमध्ये कंप्लीट होईल. यंदा काही ब्रेकिंग न्यूज आहे, म्हणजे विकासाचा काही एक पुढला टप्पा नाफाचा किंवा या तुमच्या सगळ्या टीमचा तो गाठला जातोय, असं काही बघायला मिळणार आहे? सो आता ह्या वर्षी आम्ही एक महत्त्वाचं पाऊल उचललं, म्हणजे आम्ही स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म केला. म्हणजे मागच्या वेळेला आपल्याला आठवत असेल की नाफानी फिल्म डिस्ट्रीब्युशनचं एक इनिशिएटिव्ह घेतला होता, कारण की मराठी प्रोड्युसर्सना अमेरिकेचं मार्केट उपलब्ध व्हावं.
यासाठीचं तर एफर्ट आहे. म्हणजे जसं श्रुती म्हणाली तसं की गेले बरेच वर्ष अनेक दशकं मराठी चित्रपट तिकडे रिलीज होतात, पण ते रिलीज हा प्रोफेशनल रिलीज नसतो. बरं. तो कुठल्या तरी शनिवारी रविवारी 1-2 चित्रपटाचे तुमचे शोज दाखवले जातात. बरोबर. सगळ्या लोकांना एकत्र आणलं जातं आणि मग त्याच्याने काय तुम्हाला त्याच्यानं रेव्हेन्यूज काय मिळत नाही प्रोड्युसरला. म्हणजे पाठीवरती शाबासकी मिळते बस. पण रेव्हेन्यूज मिळत नाही. तर नाफाचा प्रयत्न काय आहे की आपल्या इथल्या लोकांना तिकडचं मार्केट कसं आणता येईल. जसं तेलुगू किंवा तमिळ मूवीजना ते मार्केट आहे, ते लोक तिथल्या रेव्हेन्यूजवरती काउंट करतात. तसं मराठी निर्मात्याला महाराष्ट्रातला मूवी जर चालला नाही चालला की त्याचं सगळं गणितात दुकानं तिथंच बंद होतात. त्याच्याऐवजी आता ओव्हरसीज मार्केट जर आपण अवेलेबल करून दिलं तर आता आपण जर आत्ताचा रेट जरी बघितला तर $1 ला ₹100 याच्यातनं बऱ्यापैकी सिग्निफिकंट रेव्हेन्यूज त्यांना मिळू शकतील. म्हणून मग आम्ही काय केलं की आम्ही तिथल्या थिएटर चेनशी टायअप केलाय. AMC, सिनेमार्क आणि रिगल ह्या 3 थिएटर चेन जे अमेरिकेतल्या आहेत त्यांचं साधारण 55% थिएटर्स त्यांच्याकडे आहेत. पण त्यांच्याशी टायअप करून आम्ही मागचं पूर्ण वर्ष महिन्याला एक मूवी तिथे रिलीज केला की जो इथे रिलीज होतो ना त्याच दिवशी आम्ही तिकडे केला. म्हणजे संगीत मानापमांनी सुरुवात झाली आणि पुन्हा शिवाजीराजे भोसलेंनी शेवट झाला त्या वर्षाचा आणि गुलकंद, प्रेमाची गोष्ट, अशी ही जमवा जमवी आम्ही असे दरवेळा तिकडे रिलीज करत गेलो. त्यामुळे त्या लोकांना पण सवय लागली आहे की थिएटरमध्ये मराठी चित्रपट पण लागतात. ताई, सिंगल स्क्रीन थिएटरपासून तर OTT पर्यंतच्या बदलाचे तुम्ही साक्षीदार आहात. अशा वेळी जसं आता अभिजित घोलप यांनी सांगितलं की तिथे ओव्हरसीज मार्केटमध्ये चित्रपट रिलीज करणं मुळात निर्माता उभा राहिला पाहिजे. असं नको आता एक चित्रपट केला आणि बस बाबा ते हे काय आपल्या कपातला चहा नाही अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ नये. अर्थकारण ज्या पद्धतीने ओव्हरसीज मार्केटचं त्याला फायदेशीर ठरतं, किती हे मोठं व्यासपीठ आहे असं तुम्हाला वाटतं नाफाचं? मला वाटतं अतिशय मोठं आहे. कारण आम्हाला सुद्धा इथे म्हणजे नाफाचा OTT प्लॅटफॉर्म समजा सुरू झाला तर आम्ही फक्त ज्या फिल्म्स नावाने ओळखतो त्या आम्हाला त्या पाहायला मिळतील. कारण मला वाटतं एवढं मोठं टायअप आहे त्यांचं. इवन सरकारचे सुद्धा थोडं त्या मानाने टायअप होणार आहे. आणि ज्या फिल्म्स आपल्याला ज्या निर्मात्यांना थिएटर्स मिळत नाही आहेत बरोबर, त्यांना OTT प्लॅटफॉर्मवर जागा मिळून मग त्या फिल्म्स आम्हाला सुद्धा पाहायला मिळतील. आणि एक अंतर आपण म्हणतो की अमेरिकेतली फिल्म आणि आपली फिल्म ह्याच्यामध्ये डेफिनेटली काहीतरी फरक आहे. कारण त्यांची विचार करण्याची पद्धती आणि आपली पद्धती किंवा आपले सर्कमस्टन्सेस जे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांची जी विचारसरणी आहे ती सुद्धा आपल्याला कळायला मला वाटतं ह्या प्लॅटफॉर्मचा खूप मोठा उपयोग होणार आहे. आणि निर्मात्यांच्यासाठी सुद्धा एक हे असतं की एक तर रेव्हेन्यू तर पाहिजेच असतो, पण आपली कलाकृती कोणीतरी पाहतंय हे सुद्धा फार मोठं प्रोत्साहन असतं की माझी फिल्म आहे आणि आता ती रिलीज होणार आणि कोणीतरी पाहणार. आणि पाहणं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं असतं निर्मात्यासाठी. अर्थकारण तर असतंच असतं. त्यामुळे OTT प्लॅटफॉर्म जेव्हा सुरू होईल किंवा सुरू झालेला आहे तो आपल्यापर्यंत आला तर हे अंतर खूप कमी होण्याच्या दृष्टीने फार मोठा हात असणार आहे त्याचा. बरोबर. पण श्रुती, भाषा हा काय अडथळा ठरू शकत नाही. कारण दृश्य म्हणजे आपण म्यूट जरी केलं तरी दृश्यांमध्ये काय सुरू आहे यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. अशा वेळी बदलणारी अभिरुची देखील तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांशी, प्रेक्षकांशी संवाद साधल्यानंतर कळणार, हा देखील एक यातनं एक फायदा आहे का? डेफिनेटली आहे. जसं मी सांगितलं की कॉन्टेंट एकतर खूप आहे आता. ऑनलाईन पण आहे, चित्रपटांमध्ये पण आहे, वर्टिकल्समध्ये पण आहे, नाटकांमध्ये पण आहे. आणि आपलं मराठी ऑडियन्स ह्या सगळ्यात रस ठेवतं. म्हणजे नाटक पण आता खूप छान चालू आहे, फिल्म्स पण चांगल्या चालल्या आहेत, OTT पण चांगलं चालू आहे. तर हे सगळं बघितल्यामुळे ना ॲज अन ऑडियन्स पण तुमचं नॉलेज खूप वाढलेलं असतं. ते डिस्कस कोणाबरोबर करायचं आपापसात आपण डिस्कस करतो घरी असल्यामुळे, पण जेव्हा 4 कलाकार 4 फिल्म मेकर्स तुमच्या समोर येतात तर त्यांच्याबरोबर डिस्कस करायला पण मजा येते. कारण त्यांचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू कळतो, आपल्याला काय वाटतं तेही डिस्कस करतायत आणि एक छान संध्याकाळ, एक छान गेट टुगेदर, एक छान मीट अँड ग्रीट होतं. आणि आम्हाला पण म्हणजे कलाकारांना पण हे मीट अँड ग्रीट खूप आवडतं. कारण 1 to 1 इंटरॅक्शन जे फॅन्स बरोबर असतं किंवा ऑडियन्स बरोबर असतं ते खूप इन डेप्थ जातं आणि एक वेगळं कनेक्शन सुद्धा त्यांच्या बरोबर घडतं. सो आय थिंक वी ऑल लुक फॉरवर्ड टू इट. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष. पहिल्या वर्षी किती चित्रपट यासाठी त्यांची प्रवेशिका होती, दुसऱ्या वर्षी काय घडलं आणि आता तिसऱ्या वर्षात काय बदल आहे? सो पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही लॉन्च केलं त्यावेळेला आम्हाला तसा फिल्म फेस्टिवल ऑर्गनायझेशनचा एक्सपिरियन्स नव्हता.
पण पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आम्ही नाफाची पहिल्या फेस्टिवलची सुरुवात केली, बरोबर. की ज्याला स्वतः जब्बार पटेल पण स्वतः आले होते. तर त्यावेळेला आम्ही जेव्हा फिल्म कॉम्पिटिशन कॉल केल्या, त्याच्यात फीचर फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स अशा 2 कॅटेगरीज होत्या. तर आम्हाला 3 फीचर फिल्म्स आणि 18 शॉर्ट फिल्म्स त्यावेळेला पिच झाल्या होत्या, की ज्याच्या आम्ही मग सिलेक्ट करून त्यातल्या आम्ही तिथे प्रेझेंट केल्या होत्या. आणि आता जर आपण 3रं वर्ष बघितलं फास्ट फॉरवर्ड, तर त्या 3ऱ्या वर्षामध्ये आपल्याला आता 163 शॉर्ट फिल्म्स हो, हो, क्या पिच झालेल्या आहेत. 163. आणि त्याचबरोबरीने 24 फीचर फिल्म पिच झालेल्या आहेत. आणि मग ह्या फीचर फिल्मपैकी भारतातल्या पण काही फीचर फिल्म्स इकडे आलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की हे जे आपण जी सुरुवात आम्ही जी छोटी म्हणून केली होती, की म्हणजे सगळ्याच केवळ मराठीच नाही, इतर भाषांमधले नाही, पण. मराठीच फक्त मला पाहिजे, मराठीच. पण भारतातनं पण ते अप्लाय करू शकतात आणि अमेरिकेतले पण करू शकतात. बरं. तशा शॉर्ट फिल्म्सला पण आम्ही म्हणजे मराठी जिथनं येऊ शकतं ते आम्ही अलाव म्हणजे करतो. 163 ज्या फिल्म्स आहेत त्या सगळ्या मराठी भाषेतल्या. सगळ्या मराठी भाषेतल्या, पूर्ण मराठी भाषेतल्या आहेत. आणि आता आमचं 7 जणांचं ज्युरी पॅनल आहे, की जे सगळं ते रिव्ह्यू करून त्यांना सिलेक्ट करतंय. कारण आम्ही शेवटी त्या ज्या शॉर्ट फिल्म्स आहेत त्यात आमच्या 3 कॅटेगरीज आहेत. एक तर म्हणजे स्कूल स्टुडंट्स, त्यांच्या कॅटेगरीज आहेत. सेकंड कॅटेगरी म्हणजे प्रोफेशनल्स आणि थर्ड कॅटेगरी म्हणजे अमेच्युअर्स. तर ह्या 3 कॅटेगरीमध्ये लोकांनी अप्लाय केलेलं असतं. आणि मग त्यातल्या प्रत्येक क्लस्टरमध्ये आम्ही 3-3 फिल्म सिलेक्ट करतो. आणि त्या 9 फिल्म्स आम्ही आयत्या वेळेला फेस्टिवलला दाखवणार आणि त्यातनं एक अवॉर्ड त्यांना मिळणार आहे प्रत्येक कॅटेगरीला, की जे त्यावेळेला अनाऊन्स केलं जाईल. बरोबर. तर अशा पद्धतीची ती कॉम्पिटिशन रन केल्यामुळे लोकांचं एक एंगेजमेंट पण वाढते, त्यांचा एक याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. ज्युरी कोण आहेत यंदा? सो आमचे इंटरनॅशनल ज्युरीज आहेत, प्लस इंडियातले पण काही ज्युरीज आहेत. आणि म्हणजे त्यांची नावं आम्ही ऍक्च्युली सांगू शकत नाही त्यांच्या रिक्वेस्ट प्रमाणे आणि आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे. पण 7 ज्युरी आहेत की जे सगळे मूवीज बघून आणि शॉर्ट फिल्म बघून आम्हाला फीडबॅक देतात. आणि मग त्या असेसमेंटच्या बेसिसवर जसं आम्ही मागचे 2 वर्ष केलं, म्हणजे आम्ही अगेन हा पॅटर्न आम्हाला जब्बार सरांनी जसा शिकवला तसाच आम्ही अगदी प्रामाणिकपणे तो इम्प्लिमेंट करतोय. आता गेल्या काही वर्षभरात लागून गेलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या नाफ्ता फेस्टिवल नंतर लागून गेलेले काही मूवी देखील तिथे आपण प्रदर्शित करणार आहात का? हो, म्हणजे आपण कसं करतो की आम्ही जे मूवीज प्रदर्शित करतो त्या अनरिलीज फिल्म्स आम्हाला लागतात, की ज्या कुठे रिलीज झालेल्या नाहीत आतापर्यंत. त्यामुळे त्या आपल्याकडे पिच केल्या जातात आणि मग त्यातनं आपण सिलेक्ट करून ते शोकेस करतो. मी आता मी 1 आठवडाभर भारतात आहे, तर मला पण खूप निर्मात्यांनी आता कॉन्टॅक्ट केलाय. ते पण त्यांचे स्क्रीनर्स मला पाठवत आहेत आणि आमची ती सगळी प्रोसेस चालू आहे. आणि मग ह्या लवकरच आमच्या अनाऊन्स होतील. म्हणजे 1 जुलैला आमचा तो प्लॅन आहे की त्या फिल्म्स अनाऊन्स होतील. नॉर्मली पिफमध्ये जी पहिली फिल्म आलेली असते ती आपल्याकडे आपण ती दाखवतो. म्हणजे 2024 मध्ये आम्ही तो प्रघात चालू केला. त्यावेळेला स्थळ हा चित्रपट तिथे संत तुकाराम अवॉर्डने जिंकला होता, तो आपल्याकडे इथे आम्ही दाखवला होता. त्यामुळे तो प्रघात पण चालू राहीलच. पण त्याबरोबरीनेच आम्ही मागच्या वर्षी छबिला नावाच्या नवीन चित्रपटाला संधी दिली होती. अतिशय सुंदर चित्रपट, अगदी रिअलिस्टिक सगळ्यांची ऍक्टिंग आणि प्रेझेंटेशन्स होत्या. आणि पण अगदी छोट्या खेड्यातनं तयार झालेला चित्रपट तिथे तो कॉम्पिटिशनला जिंकला होता. तर अशा पद्धतीच्या फिल्म निर्मात्यांना, फिल्म मेकर्सना तिथे एक चांगलं व्यासपीठ आमच्या थ्रू आम्ही करून देण्याचा प्रयत्न करतोय. ते तसं तुमच्याकडे आता परदेशातलं पहिलं फेस्टिवल नसेल, तुम्ही यापूर्वी बऱ्याच वेळेस गेला असणार. फार नाही गेले. फार नाही, पण जेव्हा जेव्हा गेला असणार तेव्हा काय म्हणजे काही आठवणी आहेत तुमच्या, म्हणजे या आवर्जून आता फेस्टिवलला अशी फार नाही गेलेली आहे. बरं. पण परदेशी जाऊन काय थोडंफार जे कॉन्टॅक्ट्स झालेले आहेत किंवा जी देवाणघेवाण झालेली आहे ती तशी फार कमीच झालेली आहे. बरं. फार मी बाहेरगावी म्हणजे फक्त गांधीच्याच वेळेस मी जास्त फिरलेली आहे. त्याच्यानंतर काही फार फिल्मच्या ह्याने नाही जाऊन आले. अर्थात नाटकासाठी मी 3 वर्षापूर्वी गेले होते. आमचं 4 चौघी आम्ही घेऊन गेलो होतो अमेरिकेला आणि इंग्लंडला सुद्धा 2 प्रयोग झाले होते. तर त्यावेळेस पण ते स्वतःचं नाटक असल्यामुळे आम्हीच प्रेझेंट करत होतो, त्यामुळे तशी देवाणघेवाण अशी फार कोणाशी झालेली नाही आहे. पण आपली भाषिक प्रेक्षक मंडळी भेटतात किंवा इतरही काही हिंदी भाषिक मंडळी भेटतात जे तिथं स्थायिक झालेले आहेत. आवर्जून कुठल्या भूमिकांची आठवण ते काढतात म्हणजे तुमच्या, तुम्हाला बघितल्यानंतर अरे हा रोहिणीताई, जसं मी म्हटलं की माझा स्वतःचा नॉस्टॅल्जिया हा अग्निपथ आणि गांधींबद्दलचा असू शकतो. तर तुमच्याबद्दल जिव्हाळ्याने एक फिल्म आहे सारांश सुद्धा आठवण काढतात. आणि चालबाजची इथं तर जास्तच काढतात आठवण. पण तशी ती आठवण जास्त आहे. गांधी आणखीन सारांशची आहे. यंदा वर्कशॉपमध्ये कुठले विषय तुला स्वतःला हाताळावेसे वाटतील किंवा आता ते देतीलच तुमच्याकडे टायटल किंवा तुम्ही यावरती बोला, पण तुला आवर्जून काय शेअर करावं असं वाटेल तिथल्या लोकांशी?
सी ॲक्टिंग हे असं वर्कशॉप आहे ना की त्याला खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. आणि मी ॲक्टिंगबद्दल जास्त ह्याच्यासाठी बोलेल कारण कदाचित त्याच्याबद्दल जास्त मला माहिती, फिल्म मेकिंगबद्दल एवढं नाही माहिती मला. पण खूप प्रकार आहे ॲक्टिंगसुद्धा एक्सप्लोअर करण्याचे. एक स्पॉन्टेनियस ॲक्टिंग असतं, एक मेथड ॲक्टिंग असतं, एक डिटेल अभ्यास करून करणं. आता इफ यू डुईंग अ बायोपिक, तुम्हाला डिटेल त्याच्यावर रिसर्च करून ॲक्टिंग करण्यासारखं असतं. जबाबदारी असते ती. सो खूप विषय आहेत बोलण्यासारखे. किंवा तुम्ही कुठलाही रस घेतला, म्हणजे आता जर कॉमेडी करायची ठरवली तर अकॉर्डिंग टू मी कॉमेडी करणं हा सगळ्यात अवघड प्रकार आहे. कारण इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. एखादा मी जर जोक मारला तर त्यावर तुला हसू येऊ शकतं, मला नाही येऊ शकत. सो दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट. मला असं वाटतं रडणं सगळ्यात सोपं आहे असं मला वाटतं. हो, बट डोळ्यात पाणी येऊन तुम्हाला अभिनय केला तर तुम्ही समोरच्याला रडवू शकतात. इतकं मला असं वाटतं की ते सोपं आहे. पण कॉमेडी इज व्हेरी डिफिकल्ट. सर ह्याच्यावर चर्चा करायला खूप स्कोप आहे आणि ह्याच्यावर लोकांना सांगायला पण खूप स्कोप आहे. पण मग ह्या वर्कशॉपमध्ये येणारी जी मंडळी असतील तर तिथे काही वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये सहभागी असणारे विद्यार्थी असतील किंवा इतरे आपले तिथले स्थायिक जे भाषिक आहेत तेही असतील. कोण मंडळी असणार आहे, कोणाकोणाला तुम्ही आमंत्रित करणार आहात त्यात? सो फेस्टिवलला जो अटेंडन्स असतो तो साधारणतः त्याच्यात आपल्याकडे 2-3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आणि नाफाच्या ह्या प्लॅटफॉर्ममधनं आम्हाला एक असं अचीव्ह करायचं होतं की यंगस्टर्स आम्हाला त्याला कनेक्ट करायचे होते. कारण की शेवटी फिल्म इंडस्ट्रीतले अर्थ करणं हे सगळे बदलणं किंवा जमवणं हे यंगस्टरच्या हातात असतं. आणि त्या यंगस्टर्सचा जेवढा जास्त सहभाग असेल तेवढं आपल्याला हे जास्त स्ट्रॉंगली करता येईल असा आमचा पहिल्यापासून दावा होता. त्यामुळे आपण महाराष्ट्र मंडळातले जर आपण बघितले तर सांगा एक 55-60 वर्षाचे ॲव्हरेज एज तिथं असतं. कारण ते सगळे मराठीशी कनेक्टेड असतात. पण यंगस्टर्स सगळे मराठीपासून लांब जायला लागतात. तर नाफाच्या माध्यमातून ते सगळे लोक आता आम्हाला एकत्र आणता येऊ शकतात. त्यामुळे आमच्याकडचं ॲव्हरेज एज साधारणतः 30 आहे. आणि त्या लोकांसाठी मग आपण जर हा सगळा अभ्यास बघितला तर ह्या अभ्यासामध्ये त्यांच्या इंटरेस्ट काय असतो तर एकतर फिल्म मेकिंग. कारण त्यातले बरेचसे लोक जेव्हा आपल्या प्रोफेशनसाठी अमेरिकेत गेलेले असतात तर ते आयदर सॉफ्टवेअर किंवा टेक्नॉलॉजी किंवा मेडिसिन किंवा सायन्स राईट हे मेजर प्रोफेशन्स आहेत की ज्याच्यामुळे लोक अमेरिकेत स्थलांतरित होतात. त्यामुळे त्यांची जी नेक्स्ट जनरेशन आहे त्या नेक्स्ट जनरेशनला त्यांच्याच टॉपिकमध्ये इंटरेस्ट असतो असं नाही. आणि हॉलिवूड आमच्याच ॲडजसन्सी आणि बॅकॲडमध्ये असल्यामुळे लोकांना फिल्मची ऑटोमॅटिकली त्यात इंटरेस्ट असतो. त्या मुलांना काहीतरी करायचं वाटत असतं. पण शेवटी साऊथ ईस्ट एशियन मुलं किंवा मुली त्यांना टाईप कास्टेड रोल असतात. पण मग ते आपण जर त्यांना ब्रेक करायचं असेल तर नाफासारख्या प्लॅटफॉर्ममधनं त्यांना बरेचसे चांगले रोल मिळतात. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी एक चित्रपट केला की त्याचं नाव होतं गर्ल इन द रेड हॅट. तर याला आम्ही ॲक्च्युली कॉकेशियन म्हणजे ओरिजिनल अमेरिकन मुलगी होती आणि बाकी सगळे हे आपले भारतीय लोक होती. आणि त्याचं प्रेझेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि त्या लोकांना त्या पद्धतीने कामं करा. आणि न्यूयॉर्कमध्ये त्याचं पूर्ण शूटिंग केलं होतं. संदीप कारंजकर म्हणून त्याचा डायरेक्टर आहे, तो पण न्यूयॉर्क बेसिस आहे. त्यांनी त्याचं ओनरशिप घेतली होती सगळं डिरेक्शन करायची आणि अतिशय त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि नॉट ओन्ली नाफा फेस्टिवल पण आपण तिथे ते फिल्म रिलीज करतो आणि नंतर वेगळ्या फेस्टिवलमध्ये पण त्या फिरवतो. त्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याची अवॉर्ड्स मिळाली होती. आणि मग जब्बार सरांनी अगदी स्वतःहून ते फिल्म्स आपल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड फोरममध्ये पण त्या दाखवल्या होत्या. पण आता हे 2 सहन प्रवासी तुमचे दिसत आहेत मला, पण इतर कोण अजून मंडळी यामध्ये आम्हाला बघायला मिळणार आहेत तुमच्याबरोबर? राईट, म्हणजे रोहिणीताई आणि श्रुती बरोबरच आपल्याला यावेळेला नागराज मंजुळे आपल्याकडे येतात. आणि नागराजजींनी म्हणजे आता मटका किंगमुळे त्यांना मराठीपेक्षा बाहेरच्या लोकांमध्ये पण ते सुपर पॉप्युलर झाले. त्यामुळे ते ऑन पॉप्युलर डिमांड आम्हाला आलं होतं म्हणून आम्ही त्यांना अप्रोच केलं आणि ही ॲग्री टू दॅट. अतुल कुलकर्णी येत आहेत. त्याचबरोबरीने महेश कोठारे येत आहेत. गिरिजा ओक येते. देन वी आर ऑल्सो गोइंग टू हॅव गुरु ठाकूर आणि महेश मांजरेकर. म्हणजे तुम्ही त्यांच्या विषयातली अगदी अनुभवी आणि मास्टर मंडळी निवडलेली आहेत. बरोबर. कसं होतं ना, म्हणजे एकदा आपल्याला त्या विषयातला तो एक मास्टर तिथे आला की मग त्या मास्टर क्लासमध्ये लोकांचं एंगेजमेंट करणं. कारण आपल्याला याचा पूर्ण पर्पज कसा आहे की एका बाजूला ग्लॅमर तर आहेच की ह्या सगळ्यांच्या कलाकृतींमध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या कामांमध्ये सगळे लोक इतके समरस होऊन बघतात. पण त्याचबरोबरीने त्यांच्याकडनं शिकताना त्यांचे जे स्वतःचे पॉकेट्स आहेत, कोर कॉम्पिटन्सीज आहेत, त्या आम्हाला लिव्हरेज करायच्या असतात. त्यामुळे दरवर्षी आम्ही अशा पद्धतीने लोकांना अप्रोच करतो की आमच्या ऑडियन्सला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे हा सगळा खटाटोप जो आहे तो अमेरिकेतल्या लोकल टॅलेंटला आपण कसं ग्रूम करू शकू आणि ते ग्रूम करताना ह्या एवढ्या सगळ्या एक्सपर्टच्या हातनं आमचे जर लोक ग्रूम होऊ शकली तर जे आमचं नाफाचं एक हाय लेवल स्वप्न
नाही की आमचा स्वतःचा चित्रपट तिकडून जगभर फिरला पाहिजे, ते लवकर साकार होऊ शकेल. चला, म्हणजे गेल्यानंतर ताई मला असं वाटतं की सगळं फेस्टिवल लक्षात घेतल्यानंतर तुम्ही सूचना त्यांना करणारच आहात की काय व्हायला पाहिजे, पण आत्तापासूनच काही यामध्ये ह्या गोष्टी आवश्यक आहे त्या तुम्ही करून बघा वगैरे अशा काही सूचना द्यायच्यात पूर्वतयारीच्या दृष्टीने? नाही, त्यांनी गेली 2 वर्ष एवढं मोठं काम केलेलं आहे, तर डेफिनेटली इम्प्रूव्ह होणारच आहे. आता तिथं गेल्यानंतर आम्हाला काय दिसतंय त्याच्यावरून मला वाटतं मी सांगू शकेन. पण एवढंच सांगेन की तिथल्या लोकांना, मी ॲक्टर आहे, आणखीन माझ्याकडून फिल्म मेकिंगबद्दल, असं आत्ता म्हणाली श्रुती तसं फिल्म मेकिंगबद्दल मला काही माहीत नसलं तरी फिल्म ॲक्टिंग आणखीन थिएटर ॲक्टिंग म्हणजे काय, किंवा फिल्ममध्ये ॲक्टिंग करताना काय लक्षात घ्यायला पाहिजे, काय नाही घ्यायला पाहिजे, ह्याच्याबद्दल आम्ही जास्त बोलू शकतो आणि आमचे एक्सपिरियन्सेस त्यांना सांगू शकतो, आणखीन शेअर करू शकतो. त्याच्यामधून काय त्याच्यानंतर सूचना देणं आमच्या हातात आहे. आत्ताच नाही सूचना देणार. काय आत्ताच फेस्टिवल लक्षात घेऊन काय प्लॅनिंग केलंय की काय कसं असायला हवं, काही त्यांना सुचवायचंय तुम्हाला? काहीच नाही. मी तर म्हणजे आय एम ॲक्च्युली लुकिंग फॉरवर्ड की तिथे जाऊन हे 3 दिवस मी अतिशय एन्जॉय करणार आहे. कारण हा जो विषय आहे फिल्मचा, कॉन्टेंट बघण्याचा, मास्टर क्लास म्हणा, मीट अँड ग्रीट, हे इतकं आवडणारी सगळी गोष्ट आहेत ना की आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड की मी कधी जाते आणि कधी याचा आस्वाद घेते. बाकी अभिजितला सांगायची काही गरज नाही, त्यांना ऑलरेडी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे नाफा होस्ट केल्यामुळे. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड. आणखीनही काही खास पाहुणे येत आहेत असं मला कळालं. म्हणजे असं कळतंय की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील तुम्ही भेटलेला आहात, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना तुम्ही भेटलेला आहात. म्हणजे इथूनही काही शासनाच्या वतीने येणारी माणसं असणार आहेत का तिथे? मागच्या वर्षी माननीय आशिष शेलारजी स्वतः आले होते आणि त्यांनी त्या सगळ्या कार्यक्रमाचा छान आनंद घेतला आणि त्यांना आम्ही जे काय करतोय ते भावलं, म्हणजे त्यांच्या मनापर्यंत ते पोचलं. कालच माझं देवेंद्र फडणवीसजींची पण भेट झाली. त्यांना पण याची कल्पना होती आणि त्यांनी असं व्यक्त केलं की त्यांना खरंच याची इच्छा आहे यावेळेला, आणि त्यांनी आमचं चीफ गेस्ट होण्याचं आमंत्रण पण स्वीकारलंय. पण आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये जे काही आता ऑस्टेरिटी मेजर्स आहेत तर ते जर आता थोडे उठले गेले, कारण शेवटी आमच्या फेस्टिवलला अजून तसे 7-8 आठवडे आहेत आणि होपफुली आता ते जर रिस्ट्रिक्शन्स राहिले नाहीत आणि त्यांना जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करता आलं तर त्यांनी मला प्रॉमिस दिलं की ते पहिली गोष्ट म्हणजे ते नाफाच्या फेस्टिवलला अटेंड करतील. त्यामुळे आशिषजी, देवेंद्रजी आणि त्याचबरोबरीने आपले मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी, त्यांनी पण प्रॉमिस केलेलं आहे की ते पण स्वतः येतील. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या भारतातनं येणारे हे मान्यवर, तसेच आपलं लोकली सॅन होजेमध्ये आपण हा प्रोग्राम जो करतो, सॅन होजे कॅलिफोर्निया, तर तिथले मेयर मॅट महान हे दरवर्षी कार्यक्रमाला असतात, तसे यावर्षी पण ते असणार आहेत. आणि इंडियन काउन्सिलेट जी सॅन फ्रान्सिस्कोला आहे त्याचे काउन्सिलेट जनरल ते पण ह्यावेळेला अटेंड करणार आहेत. त्यामुळे ह्या मान्यवर आणि ह्या सगळ्या सेलिब्रिटीच्या प्रेझेन्समध्ये हा यावेळेचा फेस्टिवल सगळा प्लॅन केलेला आहे. आम्हाला असंही कळलं की जे काही महत्त्वाचे फेस्टिवल्स पार पडतात त्या फेस्टिवलच्या यादीत, त्या मांदियाळीमध्ये नाफा पण आलं, हे खरं आहे का? अगदी बरोबर आहे, कारण की आमचा हा प्रयत्न होता आणि तो मी मागच्या वेळेला आशिषजींकडे बोलून दाखवला होता की आम्ही हा जो काही एक एफर्ट करतोय की जो भारताबाहेर होतोय, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल किंवा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असे छान कार्यक्रम होतात, पण भारताबाहेर जाऊन आम्ही मराठी भाषा आणि त्याचा एक प्रोग्रेशन आम्ही मेंटेन करतोय. तर त्या दृष्टीने जर सरकारने त्याकडे एक लक्ष दिलं आणि त्यांनी ते ताबडतोब त्यावेळेला मान्य केलं होतं आणि त्याच्यावरती आता कार्यवाही पण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता नाफा हा महाराष्ट्र सरकारचा पहिला भारताबाहेरचा फेस्टिवल असा आहे. कारण याच्याने कसं होणार आहे ना की भारतातल्या चित्रपटांना ते एक चांगलं माध्यम मिळणार आहे आणि भारतातल्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना नाफाकडे एक एक्सटेन्शन म्हणून बघता येणार आहे. त्यामुळे उद्या जर तुम्हाला काही तुमच्या चित्रपटातला भाग हा सॅन फ्रान्सिस्कोला करायचा आहे किंवा वॉशिंग्टनला करायचा आहे तर आमच्या टीम्स तिथे आहेतच. तुम्ही फक्त तुमचे निवडक कलाकार तिथे आले किंवा तंत्रज्ञ तिथे आले तर बाकीचा सगळा प्रोजेक्ट तिकडे कम्प्लीट करता येईल. अशा पद्धतीचं कोलॅबरेशन पॉसिबल आहे आणि हे कोलॅबरेशन हा एक भाग झाला. पण त्याचबरोबरीने आपल्या भारतातले जे चित्रपट की ज्यांना थिएटर्स मिळत नाहीत, चांगले चित्रपट असतात पण आपले कसे असतं की 201 चित्रपट तयार होतात, त्यातले 10 किंवा 15 चित्रपटांना थिएटर्सची ऑपॉर्च्युनिटी मिळते. पण बाकीच्या चित्रपटांपैकी अगदी उरलेले 150 चित्रपट काही वाईट नसतात, ते चांगलेच असतात. पण त्यातले अगदी निवडक आपण 50 जरी अजून चित्रपटांना संधी दिल्या की जी जशा रोहिणीताई सांगत होत्या की नाफाचा OTT म्हणून जो स्ट्रीम प्लॅटफॉर्म आहे नाफा स्ट्रीम,
तर तो आता अँड्रॉइड, ॲपल आणि रोकू ह्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. आणि आता 1,500 लोकांनी तो डाउनलोड करून ते लोक बघतायत त्याच्यावरती चित्रपट. म्हणजे अमोल पालेकरांचे चित्रपट त्याच्यावरती आहेत, सुमित्रा भावेंचे चित्रपट आहेत, ऑलमोस्ट 112-113 चित्रपट त्याच्यावरती आहेत. तर आता अशा पद्धतीचे आपल्या सरकारकडचे जे चित्रपट जर त्याच्यावरती आले तर ते चित्रपट नक्कीच लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्या चित्रपटांना आणि सरकारला दोघांनाही त्याचा एक फायदा होईल की जो अनुदान दिलं होतं किंवा जे चित्रपट सिलेक्ट झाले होते ते लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे निर्मात्यांना आणि आमच्या रसिकांना दोघांनाही ती एक पर्वणी ठरू शकेल. चला अभिजित, पहिल्या वर्षी तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं की आपण उत्तरोत्तर यामध्ये वेगवेगळ्या आवृत्त्या गाठत जाऊ, तुम्ही त्या दृष्टीने प्रवास करताय. हे सहप्रवासी देखील तुमच्याबरोबर असणार आहे, याबद्दल यांचा मला हेवा वाटतो खरं तर. पण व्हर्च्युअली आम्ही तुमच्या टचमध्ये राहू, आम्ही देखील त्या पार पडणाऱ्या सगळ्या फेस्टिवलचा आनंद घेऊ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच फेस्टिवल नंतर काय काय तिथे घडलं हे देखील शेअर तुम्ही करणार किंवा आम्हाला त्याबद्दलच्या गोष्टी देखील सांगणार याची आम्ही वाट बघतोय. धन्यवाद आजच्या या सगळ्या संवादाबद्दल. नक्की, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. थँक्यू धन्यवाद. चला, या छानशा गप्पांनंतर या विशेष भागात इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.